अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी यांच्यातर्फे दरवर्षी एक परिषद घेतली जाते, ज्याच्यात जगभरातले सगळे ऑन्कॉलॉजिस्ट जाऊन मागच्या वर्षभरात झालेला रिसर्च, त्याचे रिझल्ट्स आणि त्याचे काय इम्प्लिकेशन्स असतील ह्याच्यावर चर्चा करतात आणि त्या पद्धतीने ऑन्कॉलॉजिस्ट आपली प्रॅक्टिस ओपीडीज मध्ये चेंज करतात. ह्या वर्षी झालेलं ॲस्को हे अतिशय महत्त्वाचं आणि सक्सेसफुल म्हणता येईल आणि त्याच्यातल्या 5 सर्वात महत्त्वाच्या न्यूज घेऊन मी आज तुमच्यासमोर आलोय. पूर्ण रील बघा हे जाणून घेण्यासाठी की कुठल्या न्यूज किंवा कुठल्या रिझल्टसाठी पूर्ण ऑडिटोरियम उभे राहून टाळ्या वाजवत होतं. आणि 5वी न्यूज जी माझी पर्सनली फेवरेट आहे ती नक्की बघा, जी तुम्हाला सांगेल की तुमच्या जीवनात तुम्ही कुठले बदल करून कॅन्सरला दूर ठेवू शकता. बातमी पहिली, निवडक ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट्समध्ये जेनेटिक किंवा जिनोमिक टेस्टिंग नावाच्या एका पद्धतीने आपल्याला आता हे प्रेडिक्ट करणं अजून स्ट्रॉंग झालं आहे की कुठल्या पेशंट्समध्ये किमोथेरपी दिल्याचा फार फायदा होणार नाही आणि त्यांच्यामध्ये कॅन्सर परत येण्याची रिस्क बिलकुलही न वाढता आपण किमोथेरपी टाळू शकतो. याचाच अर्थ हा होतो की बऱ्याचशा पेशंट्समध्ये आता केस गळणे, किमोथेरपी चालू असतानाचे काही टेम्पररी साईड इफेक्ट्स किंवा काही परमनंट साईड इफेक्ट्स हे कम्प्लिटली अवॉइड करता येऊ शकतात. या स्टडीचं नाव होतं ऑप्टिमा. दुसरी महत्त्वाची बातमी, ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये ऑपरेशन करत असताना काखेतल्या सगळ्या गाठी काढून टाकण्याचं एक मोठं ऑपरेशन केलं जातं, ॲक्झिलरी डिसेक्शन. या ऑपरेशनचा एक कॉम्प्लिकेशन हा असा असू शकतो की हातावर सूज येऊ शकते, खांद्याच्या मोबिलिटीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. बऱ्याचशा रिसर्च नंतर आता मागचे काही वर्ष झाले आम्ही ब्रेस्ट कॅन्सर सर्जन्स सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सीचा उपयोग करून छोट्यातली छोटी सर्जरी करण्याचा प्रयत्न करतो काखेतल्या गाठींसाठी. पण ह्याच्यातही अजूनही एव्हिडन्स इव्हॉल्विंग आहे. याचा अर्थ की कुठल्या पेशंट्समध्ये वापरावं, कुठल्या पेशंट्समध्ये नाही, हे अजूनही आम्ही समजून घेतोय. ॲस्को 2026च्या या परिषदेत आपले आत्तापर्यंतचे ह्या बाबतीतचे जे विचार होते ते अजून ठोस झाले आणि असं लक्षात आलंय की जास्तीत जास्त पेशंट्समध्ये ही छोटी सर्जरी करून त्यांना कॉम्प्लिकेशन्समधून दूर ठेवता येऊ शकते. याचा अर्थ हा आहे, कॅन्सरसाठीची जी डेव्हलपमेंट होतीये ट्रीटमेंटमध्ये त्याच्यात फक्त लेंथ ऑफ लाईफ वाढवण्याकडेच नाही तर क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्याकडेही खूप लक्ष दिलं चाललंय. बातमी तिसरी, तंबाखूग्रस्त लोकांमध्ये सर्रासपणे आढळला जाणारा तोंडाचा कॅन्सर ह्याच्यासाठी आजही सर्वात इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ही सर्जरीच आहे. रेडिएशन, किमोथेरपी ह्यांचा फायदा होतो, पण आजार परत येण्याचा चान्स हा सिग्निफिकंट आहे आणि त्याची भीतीही कायम मनात राहते. बऱ्याचशा पेशंट्सला आज आम्ही इम्युनोथेरपी देऊन त्यांचा हा चान्स कमी करतो आहोत. ॲस्को 2026 मध्ये पब्लिश झालेल्या कीनोट ट्रायलमधून आपल्याला हे असं लक्षात आलेलं आहे की इम्युनोथेरपी ट्रीटमेंटच्या प्रवासात लवकरात लवकर सुरू केल्यामुळे हा चान्स खूप सिग्निफिकंटली कमी करता येऊ शकतो. ह्याचा फायदा आपण आपल्या पेशंट्सला नक्कीच करून दिला पाहिजे.